पुण्यात पाऊल ठेवलं आणि मुंबईची कामं वाढली. एकाने ओणवर राहून, एकाने बसून, एकाने खांद्यावर राहून वगैरे असं ते तिथे उभं राहावं असं मला वाटतं. कारण माझ्याबरोबरचे कलाकार मला शिवाय देऊन ते स्वतः खायचे. तुम्ही सांगा ना 5 लाख 6 लाख मी सैराटच्या मेन रोल्स करणाऱ्या सारखं मी सुपाऱ्या घेत नाही. पैशाची एक लाच दिल्यासारखं विचारणं. अहो नाही 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 लाज काय त्याच्यामध्ये, म्हणजे सगळेच घेतात हल्ली. अहो काका पॉपकॉर्न खाणार का? आधी आपण एक सेल्फी काढूया. सेल्फी? अरे वा, माझ्याबरोबर सेल्फी काढतात मी तुम्ही? नवीन शिकलोय आता ते. हो अच्छा 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 अच्छा. फॅमिली कट्टा हो 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 त्याच्या वेळेला हो मी ते पोस्टरवर बघितलं, तुम्ही सगळ्या फॅमिलीला बसवून ते सेल्फी काढताय. वंदनाने शिकवलं कसं सेल्फी हो अच्छा अच्छा अच्छा. मी कधी काढत नव्हतो. आला आला आला. वा वा वा, एक्सपर्ट झालो. एकदम एकदम एकदम. पण तुम्ही पुण्यात कधी शिफ्ट झालात? पुण्यात काही वर्षांपूर्वी झालो. एक संथ शांत जीवन जगता यावं आणि आपल्या मनासारखं काही करता यावं म्हणून इथे आलो. आणि पुण्यात पाऊल ठेवलं आणि मुंबईची कामं वाढली. अरकाईमध्ये खूप चांगल्या ॲक्टिव्हिटीज असतात, त्याच्यामुळे मी आज सकाळी तिकडे जाऊन आलो ड्रायव्हिंग करून. खूप लांबून आल्यासारखं दाखवलं त्यांना. आणि मी त्यांनी सांगितलं कंपाऊंडमध्ये वॉचमॅन इथे पार्क करत आतमध्ये. मग ती जवळजवळ माझ्या घराखालीच पार्क केली. मी त्याला माहीत नव्हतं. त्याला नाही मला हे सांगावं लागेल लोकांना, चालेल ना सांगितलं म्हणजे की फिल्म अर्काईव्हच्या बाजूलाच यांची बिल्डिंग आहे, त्यामुळे आता तुम्हाला कळेल त्यांचं. हां, त्याच्यामुळे कधी कधी मग ते तिकडे शो सुरू तर मग सिटीमध्ये तरी मी खाली जातो लगेच खाली उतरून. शूटिंग चालू आहे तुमची? हो भजी काय हो का? मला वाटलं पुण्यात आलात तुम्ही, म्हणाला संथ चालू आहे सगळं. वाढत्या वयाबरोबर ती कमिटमेंट्स वाढतात सारख्या. अरे बापरे. दराडाला सिनेमा खूप चांगला असतो अशातला भाग नाही. कधी कधी मी घेऊन पस्तावतो सुद्धा. कुठे उघड बोलता येत नाही, आणखीन एक हे होतं. पण ते आळीमिळी गुपचिळी करून आपण गप्प बसेल. पण बऱ्याचदा म्हणजे समाधान देणारे सिनेमे सुद्धा मी करतो. टोटल फिल्म मला मी प्रामाणिकपणे मी ऑब्जेक्टिव्हली बनवू शकतो. मी जर रोल करून मी भयंकर खुश आहे, वा काय रोल केलाय मी, असं नाही होत. मला गांधींच्या रोलसाठी नॅशनल अवॉर्ड मिळाला किंवा आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार मला मिळाला, बरोबर, कॉन्ट्रीब्युशन टू मराठी थिएटर. पण त्याहीपेक्षा मोठं जेव्हा पुलं किंवा आपले श्रीराम लागूंसारखे रोल येऊन मला दिग्गज येऊन जेव्हा मला कौतुक करतात. पुलंनी असं सांगितलं होतं त्यांच्या पुस्तकामध्ये आहे, पोरचुंडी पुस्तकात, की आपल्याकडचे दिलीप प्रभावळकर, निळू फुले जर पाश्चात्य रंगभूमीवर असते त्याने तिथे रान उठवलं असतं, हे ते या शब्दात आणि ते कोट केलंय माझ्या एका खडीने पुस्तकामध्ये, प्रकाशकाने ते छापलंय. त्याच्यामुळे दुसरीकडे मी असतो तर मला कौतुक झालं असतं. हे पुलंनी सांगणं हे माझ्यासाठी मोठा अवॉर्ड आहे. क्या बात. किंवा खरंच आहे खरंच. डॉक्टर लागूनी हसापसी बघून पॉल म्युनी या अमेरिकन ॲक्टरचं मला चरित्र बक्षीस देणं, त्याच्यावरती हसापसीला सलाम श्रीराम लागू असं म्हणणं, हे माझ्यासाठी मोठी अवॉर्ड्स आहेत. खरं. ऋषिकेश गुप्तेची फिल्म करतोय दिल दिमाग बत्ती, अमर अकबर अँथनी सारख्या फिल्मचं स्पूफ आहे, म्हणजे पॅरडी. अच्छा अच्छा. आणि माझं नाव मनमोहन देसाई आहे. माझ्याकडे सोनालीचे 3 रोल, ट्रिपल रोल आहेत. मनमोहन देसाई, चुन्नीमोहन देसाई बिहारमध्ये गेलेला माझा जुळा भाऊ, आणि टिळा भाऊ दुबईला गेलेला अलीमोहन देसाई. उंटावर मी बसलो होतो एका रोलसाठी आणि न घाबरल्याची ऍक्टिंग करत होतो. म्हणजे ती जास्ती ते कॅरेक्टरची ऍक्टिंग करण्यापेक्षा आपण घाबरलो नाही आहोत, ही ऍक्टिंग करणं जास्ती. लहानपणापासून आपण उंटावर बसतोय असं दाखवायचं. रोज मी उंटावर फिरतो वगैरे, अशी ऍक्टिंग मी करून बसलो होतो. ते जास्त चॅलेंजिंग होतं. तुला इथे गंमत सांगतो फक्त एक थोडीशी सांग. आता मी पॉपकॉर्न खरंच खाल्ले, पण अनेकदा सिरियलमध्ये किंवा सिनेमामध्ये जेवणाचे प्रसंग होते माझे. जेवणाचे म्हणजे चक्क भुरका मारून जेवतो असं. तुला सांगितलं तर तुला खोटं वाटेल, मी एक कणही तोंडात टाकत नव्हतो. मी हे फक्त मायमी करत, माझ्या बरोबरचे कलाकार मला शिवाय देऊन ते स्वतः खायचे. आणि ते प्रत्येक टेकला ते खावं लागायचं. बरं, तुमचे काही फॅन आहेत इंडस्ट्रीमध्ये, तर त्यांनी काही प्रश्न पाठवलेत आणि सांगितलं की तुम्ही विचारा दिलीप भैयांना म्हणून. तर म्हणजे तर त्यांनी व्हिडिओ पाठवलाय, तर मी तो तुम्हाला दाखवतो व्हिडिओ. दिलीप भैया नमस्कार. सगळ्यात आधी तुम्ही मला हसवाफसवी करायची परवानगी दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुम्ही माझं नाटक 2 वेळा पाहिलंय, माझं कौतुक केलंय आणि आता आपला 1000वा प्रयोग होणार आहे. तुझा 250 वेळ, माझं 750 ऑलरेडी झाले. बरोबर, 1000. हा म्हणजे संयुक्त 1000. तर त्या 1000व्या प्रयोगामध्ये तुम्ही त्या 6 भूमिकांपैकी एखादी भूमिका कराल का? आमच्या या विनंतीला तुम्ही मान द्याल का प्लीज? मी असं गाफील क्षणी मला खिंडीत पकडून माझ्याकडे कमिट करून घेऊ नको. मी तसं काही तुझ्याकडे तर सगळ्या व्यक्तिरेखा सुरक्षित आहेत, तू छान करतोयस. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते तो एक मी केलं आणि मग मोहात पडलं तर मला साही भूमिका करावीशी वाटतील आणि तुझ्या राईट्स मी काढून तो बसून राहील ग्रीन रूम मध्ये. असं व्हायला नको. त्याच्यामुळे तू करतोच चांगलं आहे. रॅपिड फायर सारखे काही प्रश्न तुम्हाला विचारायचे
म्हणजे तुम्ही आता अभिनयाबद्दल खूप सांगितलं, पण ज्यांच्याकडे तुम्ही अभिनय केलात, ज्या दिग्दर्शकांकडे तुम्ही अभिनय केलात, तर त्यांच्यामध्ये नंबर लावायचे झाले 1 2 3 4 असे केदार शिंदे, उमेश कुलकर्णी, आदित्य सरपोतदार आणि गजेंद्र आहिरे यांच्यामध्ये नंबर लावायचा झाला 1 2 3 4 तर सगळेच एक नंबर सगळे एक नंबरचं जे तुमचं हे आहे थोडंसं गर्दी होईल तिकडे अशी मोठं, 1 नंबरवरती. हां हां त्यांनी थोडंसं एकाने ओणवर राहून एकाने बसून एकाने खांद्यावर राहून वगैरे असं तिथे उभं राहावं असं मला वाटतं. आणि काय चौघांचे फिल्म मला करायचे. आणि नाटकांचे दिग्दर्शक विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी, वामन केंद्रे यांच्यामध्ये 1 2 3 असे नंबर लावायचे हे झाले. थोडं सोपं काय आहे की वामन केंद्र दिलेलं असल्यामुळे तो हे पॉपकॉर्न पिक्चरच्या बघू शकणार त्याला 3 नंबर मी देऊ शकतो. नाही, मी त्यांना पाठवतो लिंक. नाही लिहिलं मी सांगतो त्याला बघू नका. मराठी त्याला इतकं त्याचं पक्क राहिलं नसेल, दिल्लीला गेल्यामुळे तो हिंदीवर त्याचं प्रभुत्व वामनचं असू शकेल. आणि मग विजय केंकरे आणि चंद्रकांत कुलकर्णी यांच्यामध्ये विजय केंकरे मी एकतर मी जास्ती नाटकं केलेत, हां. वेगवेगळ्या तऱ्हेची नाटकं केलेत. आणि चंद्रकांत कुलकर्णीला मी पुढच्या वेळेला तू मला घेशील तेव्हा त्याला मी सिने दिग्दर्शकाच्या ह्याच्यामध्ये हे करू शकेन, मापू शकेन. कारण मला ते कट्टामध्ये त्याचा तो डायरेक्ट तो सिने दिग्दर्शक पण आहे. तुम्हाला ते एक नंबरचं जे आहे ते मोठं करायला लागेल मला सिनेमाचं. मग त्यात सगळे किंवा मावतील. त्यांना बाजूला करून मला हे करायला असं काहीतरी हे करावं लागेल आपल्याला. थँक्यू. तुम्ही आमचे पॉपकॉर्न खरंच खाल्लेत, पण शेवटी एक पर्सनल रिक्वेस्ट करायची होती. काय म्हणजे 2 ऑक्टोबरला आमच्या कॉलनीमध्ये गांधी जयंतीचा कार्यक्रम असतो, तर तुम्हाला फक्त प्रमुख पाहुणे म्हणून यायचंय आणि गांधी बनून यायचं. तुला असं नम्रपणे वाटलं असेल तुला की तुझी पहिली रिक्वेस्ट आहे ही तुझी 151वी रिक्वेस्ट आहे. ह्याच्या आधी मला ह्या रिक्वेस्ट लगेरो मुन्नाबी झाल्यापासून अनेक लोकांनी केले आहेत आणि मी त्या मोहाला बळी पडलो नाही. कारण मला गांधींचा परत पेहराव करून जायचं नाही आहे. पहिले काही वर्ष 3-4 वर्ष तर मला प्रत्येक 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीला आणि 30 जानेवारीला गांधी पुण्यतिथीला आणि तिसरं म्हणजे पण आणि आणखी संजय दत्तला जेलमध्ये टाकलं त्यावेळेला 3ही वेळेला मला सगळे इंग्लिश, हिंदी आणि मराठी प्रेसमध्ये लोक गांधीजी म्हणून माझी रिॲक्शन विचारायचे. सर आपको कुछ बोलने लायक है आज? नाही. दिलीप प्रभावळकर म्हणून नाही, गांधी. गांधी म्हणून म्हटलं नाही, काही नाही मला सांगायचं. नाही, बरोबर आहे, पण मी काय म्हणतो की हे माझी पर्सनल रिक्वेस्ट होती. म्हणजे देशभक्तीचं काम आहे ना शेवटी. मी आपले राष्ट्रपिता होते ते आणि तुम्हाला 10 मिनिटासाठी यायचंय फक्त. जायचा खर्च देतील ते. जायचा खर्च मी तसे सुपारे घेत नाही. मी सैराटच्या मेन रोल्स करणाऱ्या सारखं मी सुपारी घेत नाही, कोणासाठीच घेत नाही सुपारी, कधीच घेत नाही. पण गांधी म्हणून तर नाही, गांधीने सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं. तर त्यांच्या नावाने सुपारी मी घेणं म्हणजे हा अपमान त्यांच्या इमेजचा पण आहे. मानधन पण देतील साधारण. तुम्ही सांगा ना 5 लाख 6 लाख. निरीच्छ आणि संत माणसासाठी पैशाची एक लाच दिल्यासारखं विचार नाही. अहो नाही 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 नाही, लाच काय त्याच्यामध्ये, म्हणजे सगळेच घेतात हल्ली. अहो सगळेच घेतात हल्ली. कधी कधी हे मुलाखत घेणारे असे जरा पागळतात, चेकाळतात आणि काही होतात. तसं त्यांनी मला ते गांधी रोलसाठी पैसे ऑफर केले. एनिवे मुलाखत एकूण चांगली झाली. तर तुम्ही यूट्यूबच्या अद्भुत चॅनलवर पॉपकॉर्न पे चर्चा हा कार्यक्रम जरूर बघा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि एन्जॉय करा.